येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लोकवृत्त वर्तमानाच्या 6व्या अध्यायातील 37व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. एका शिक्षकाने एका पांढऱ्या शुभ्र कागदावर मध्यभागी काळ्या पेनाने एक ठिपका दिला. तो कागद विद्यार्थ्यांपुढे धरून त्यांना प्रश्न विचारला, तुम्हाला काय दिसते? प्रत्येकाने सांगितले, एक काळा ठिपका दिसतो. शेवटी शिक्षकाने विचारले, तुम्हापैकी कोणालाच हा पांढरा शुभ्र कागद दिसला नाही का? हा मानवी स्वभाव आहे. माणसाला केवळ दोषच दिसतात. तो दुसऱ्याला दोषी ठरविण्याचा प्रयत्न करीत राहतो व यातच आपला बराच वेळ घालवतो. एकदा शास्त्री व परुषी एका व्यभिचार करताना पकडल्या गेलेल्या स्त्रीला प्रभू येशूकडे घेऊन आले व नियमशास्त्रानुसार तिला दगडमार करावा की नाही विचारू लागले. प्रभूने त्यांना म्हटले, तुम्हापैकी जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. नंतर तो खाली बसून बोटाने जमिनीवर काहीतरी लिहू लागला. त्याने काय लिहिले ठाऊक नाही, परंतु कदाचित त्याने मानवाची पाप तर लिहिली नसतील ना, कारण एक एक करून सर्व लोक तिथून निघून गेले. त्या स्त्रीला दोषी ठरविणारे स्वतःच दोषी ठरले. प्रभूनेही त्या स्त्रीला माफ केले. विचार करा, आमच्या चुका, पाप व अपराधांचा जर हिशोब केला गेला तर आपण परमेश्वरापुढे निर्दोष कसे ठरू शकतो? तो आमची प्रकृती जाणतो. तो दयाघन आहे व आमच्या पापांची क्षमा करण्याची त्याला इच्छाही आहे. म्हणूनच ख्रिस्ताने वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले. दुसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षा आपण पश्चातापपूर्वक ख्रिस्ताच्या अर्पण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवला तर तो आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवन देईल. तसे करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.